सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या श्री गुरु पादुका सोहळ्याचं दर्शन जे आहे ते राज्यातल्या अनेकांना मिळणार आहे। आपण पाहू शकता वरळी डोम मध्ये जे आहे सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या श्री गुरु पादुका दर्शन उत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक नोंदणी करत आहे। वेगवेगळ्या सोयी सुविधा भक्तांचा महाकुंभ सज्ज होत आहे। पादुका दर्शन सोहळ्याला भाविकांमध्ये कमलाची उत्सुकता निर्माण झालेली आहे। त्यामुळे या उत्सवाला साधारण संत आणि सद्गुरूंचे 21 पादुका आकर्षक मंदिरे साकारली आहेत। त्यामुळे या पूर्णपणे भक्तांसाठी महत्त्वाची सुविधा सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच काय श्री गुरु पादुकांच्या जल्लोषात स्वागत केले जाणार आहे। भव्य दिव्य श्री गुरु पादुका सोहळ्यासाठी महाराष्ट्रातले 21 संत महात्मांच्या पादुका आणण्यात येणार असून त्याचे आगमन मुंबईत झाले असून काही संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत सेना महाराज, संत नरहरी महाराज अशा अनेक पादुका ज्या आहेत त्या मुंबईत दाखल होत आहेत। त्यामुळे एकूणच काय आध्यात्मिक क्षेत्रातील ज्यांची आपण श्रद्धेने जातो अशा महाराष्ट्रातील 21 सद्गुरूंच्या पादुका चरणी लीन होण्याची संधी ही जी आहे सकाळ समूहाने आयोजित केलेली आहे त्यामुळे उपलब्ध होणार आहे। एका छताखाली साधकांना आपल्या गुरुच्या पादुकाचं दर्शन घेण्याची अपूर्ण संधी जी आहे ती मिळणार आहे। पादुका ठेवण्यासाठी मूळ स्वरूपासाठी भक्तिकांचे समूह सोहळा अग्निहोत्र अशी व्यवस्था पूर्णपणे केली जाणार आहे। त्यामुळे एकूणच काय या सगळ्या सोहळ्यासाठी जे आहेत अनेक दिग्गज नेते जे आहेत उपस्थित राहणारे, राज्यातल्या मंत्रिमंडळातले अनेक लोकप्रतिनिधी मंत्री ह्या कार्यक्रमासाठी खास आकर्षित उपस्थित राहणारे। त्यामुळे या श्री गुरु पादुका सोहळ्यासाठी नामवंत अनेक कलाकार ते सुद्धा उपस्थित राहणार आहे। त्यामुळे संपूर्ण जर आपण बघितलं सकाळ माध्यम समूहाने जे आयोजित केलेलं आहे श्री गुरु पादुका सोहळा समूहाला जे आहे ते मोठ्या संख्येने इथे तयारी केली दिसून येते। त्यामुळे संपूर्ण इथे सकाळ समूह ग्रुपचे पदाधिकारी असतील, सर्व पत्रकार असतील, या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला पाहताना दिसून येते। त्यामुळे एकूणच हा कार्यक्रम भव्य दिव्य होण्याच्या दृष्टीने संपूर्ण तयारी जी करण्यात आलेली आहे त्यामुळे आकर्षक असे मंदिरे करण्यात आलेले आणि विशेषतः शनिवार रविवार 2 दिवस जो आहे तो कार्यक्रम मुंबईतल्या वरळी इथे पार पडणार आहेत। कॅमेरामन विनीतसह विकास मिरगणे, साम टीव्ही, मुंबई।